रंगभूमीचं गणरायाचं या गावदेवीचं नाव घेणं झापूक झुपूक बाई बाई नाही, बाई मी म्हणणार, तुम्ही बाप्या 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 म्हणायचा. येस ऑर नो? कशाला शानपणा काही पण तरी पण सांगतो, बुवानी एवढ्या वर्षात माझ्याशी जेवढे कार्यक्रम केले आजची बारी बुवानी रीतसर केली, हा सुंदर केली. आणि मीही तसा प्रयत्न करतोय. फक्त जे काही गोष्टी बोलले इकडं लय पाकरा आहेत, बारीक बारीक चिलटा अशाना चुरडून टाकले मी. बा तुम्हाला नाही तर त्यांना वाटेल यांचं पण भांडवल करतील ते लगेच. हो, पहिला एकाचाच भांडवल केले तर घेणार आहे थोडंसं. बघा पोरांनो, शीट डाऊन हो रे पोरांनो, शीट डाऊन हो. बक्षीस आलेले आहेत, थोडी घेतोय. माझे मित्र, मगाशी नाव मी म्हटलं चुकून राहिलं, संतोष दादा पवार माझे मित्र आहेत या ठिकाणी. ऐका रे पोरांनो, ए तुमची जो लय बडबड, शाळेत पण असंच करता काय रे? ऐका असं येता इकडं, इथं या ना मग. असं ऐका, आता ते बघा बोलायचं विसरून गेलो. संतोष दादा पवार मोजे जैतापूर गावचे सरपंच, त्या ठिकाणी कृष्णाजी लांबे माझ्या घराण्यातील शाहिरात बरीचशी मंडळी आहेत. थोडक्यात देतोय म्हणून पोरांना बसायला सांगितलं, सीट डाऊन हो. बघा जेवढं बुवाने बोलले एवढं काही नाही लागण्यासारखं किंवा लागट बिगट काही नाही बोललेले. आज बारी बुवाने मोजून मापून केलेली आहे, एवढं निश्चित. ऐका बघा, बाई झाला म्हणतात सुपारी कोणाला दिली आणि बारी कोण करतात. आता मी सुपारी घेतली, मी हाय का नाही हो इथं? का मी गेलाय? हा, मी हाय का मी गेलाय? माझ्या सुपारीच्या बारीमध्ये इकडे एक टाका, आणखी इकडे एक टाका. धन्यवाद. ऐका, आता माझ्या बारीमध्ये मी आहे. मी काय बुवा रण मैदान सोडून गेलेलं नाही, जाणार पण नाही. अजून 5-10 वर्ष तरी नाही जाणार. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आणि मी मगाशीच सांगितलं, याचं तुम्ही भांडवल अर्थात नको करायला पाहिजे होतं. कारण निश्चितपणे मी सांगतोय मित्रांनो, मला त्रास होतोय. मी 5 कार्यक्रम, हा 5वा शो आहे, अजून 5 मला करायचे आहेत. नजर लागायची कशाला गरज आहे? फक्त लोकांना मोठेपणा वाटायला नको की सचिन भाऊ मोठेपणा करतोय असं वाटायला नको. आज 7 तारीख सुखिवली, उद्या 8 तारीख देवरुख सोळजाईला विकास लांबोरे, परवा 9 तारीख रमाकांत बुवा हुमणे आज आलेले आहेत. मी त्यांचं नावही घेतलं मोठ्या आदराने. त्यांच्यासोबत माझा पिसईला कार्यक्रम, 10 तारखेला पुन्हा लांबोरे बुवा खोंड्यामध्ये आपल्या खेडमध्ये, 11 तारखेला फणसवळ्यामध्ये एकनाथ डिके, 12 तारखेला शनिवार आहे दयाळमध्ये माझी बारी आहे अमोल दैत्य जोडीला, 13 तारखेला बॅग बांधणार आणि मुंबईत जाणार रविवार आहे. पंबडा कापून उपास सोडून जाईल. मोठेपणा कशाला शाहीर? मग मी काय म्हणतोय, मी लोकांचे पैसे घेतलेत, ॲडव्हान्स घेतलेला आहे, तर हा आवाज थोडासा आज कसा तुम्हाला मिळतोय असा शेवटपर्यंत राहायला हवा, ही अपेक्षा. आणि म्हणून मी माझ्या पोरांना तयार करतोय. आज मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तयार करतोय, आणि त्यातला जर उभा केला त्याच्यात शेर आणि सुवर हे आणायला तुम्ही नको पाहिजे. आता देतोय उत्तर कसं ते बघा. ऐका, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हॅट्स ऑफ म्हणजे मानाचा मुजरा भुवांचे जे कीबोर्ड मास्टर आहेत, कीबोर्ड मास्टर भुवांचे, त्यांचं नाव मला माहिती नाही, पण साहिल आहे, असू द्या साहिल, आज तुमची कला ही जग दुनिया पाहिल. बुवांना तुम्ही सुधारायचा प्रयत्न केलात, पण हे सुधारणारं नाही. हां, हे लक्षात ठेवा. साहिल, तुम्हाला मानाचा मुजरा. माझी चाल ओरिजिनल गातो, आणि बुवांनी जी दिली ती पण ओरिजिनल गाणं, आणि कट स्तवनापासून घेतो. ऐका, थोडं आपली चाल काय रे? नवरात्रीच्या साहिलला देत होता त्यांचं कीबोर्ड मास्टर, मला नाव नाही माहिती त्यांचं, ते देत होते बुवाला जमली असं. ऐका, 9 दिवसाला आज जागर तुझा मांडीला, मन हे आई जगदंबे तुला. ही माझी ओरिजिनल, मी जी ओरिजिनल वेगळी आहे ते आता मी नाही गा. साजने भीम माझा कोहिनूर हिरा,
असो वा मला त्याच्यातही बोलायचं. आज तुम्हाला शपथ सांगतो, एक शब्द जर वावगा बोललो तर तुम्ही सांगायचं की सचिन बुवा इथं तुम्हाला पकडली. शाबास म्हणेन तुम्हाला. ऐका बुवानी मला उत्तर काय दिलं बघा. यांच्या गवळ फक्त शकण्या गवळण घ्या, स्तवन घ्या, गण घ्या, कट वा वा चाली देणं मोठे नाही, मोठेपणा नाही. माझा पोरगा म्हणतो 4 वर्षाचा, पप्पानं गणपती आणला. आता म्हणायला लागला चाली देणं म्हणजे काय, लय मोठा गड जिंकला असा प्रयत्न असा नाही. ऐका मी तरी पण देतो. ऐका हो गांधी लागू नका नादी, सांगून गरजून सांगे भीम बोटावर, मीच आणणार समाज माझा, सुटबुट टाय आण कोटावर. आता माझी कंची आणि ह्याने दिली ती कंची, ते तुमचे कीबोर्ड मास्टर सांगतील, त्यांच्याशी बसा 5 मिनिट नक्की सांगतील. ऐका माझी ही चाल नाही कळली पप्याला, शपथ वाघजाईच्या चरणाची शपथ. आता मी गायलाय अमावस्या, हे सांगणार पौर्णिमा. कसा जमलो, कसा जमल. आणि मी जर खोटं बोलत असेल तुमच्या कीबोर्ड मास्टरला घेऊन बसा, ते तुम्हाला सांगतील की तुम्ही चुकलेत पप्या भाऊ. ऐका तरी पण मी गंमत म्हणून देतोय, राग म्हणू नका पप्या भाऊ. ऐका माझी ही चाल नाही कळली पप्याला, शपथ वाघजाईच्या चरणाची, मीच बघतोय वाट आता या पप्या बुवाच्या मरणाची. वा जन्माला आलेला प्रत्येक जण मरणार, मीही जाणार, तुम्हीही जाणार. कितीही शकण्या मिरवल्या तरी हा मातीचा देह, हा मातीमध्ये जाणार. म्हणून मी आपला गंमत म्हणून गायल्या, हे तुम्हाला चाल देण्यासाठी. काय मला भांडवल करायचं नव्हतं, पण तुम्ही चुकलाय. ऐका गाण्यामध्ये गण दे बुवांचा बन. हर्ष वाटे मना काय सांगू कोणा, गाण्याची चाल काढून व्यक्त करतो इच्छा माझी आज या क्षणाला, मानाचा मुजरा करतो रसिक जनाला. सुंदर बुवा सुंदर, हे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणणार, वाईट म्हणणार नाही. उत्तर कसं फक्त परफेक्ट कटिंग कशी असते माऊली. ऐका काय म्हणतात. अर्पण तन मन धनाला, खरंच आजच्या क्षणाला, प्राण जरी लागो माझा या पणाला, प्राण जरी लागला माझा या पणाला, त्रिवार वंद नाही माझी या सभा जनाला, 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 वंद नाही माझी या सभा जनाला, त्रिवार वंद नाही माझी या सभा जनाला. सुंदर स्तवनती बुवा तुमची, पण परफेक्ट. मला माहिती आहे तुम्ही चाल फिरवले इकडून तिकडून, पण मी रेकॉर्ड करून घेतली पोरांकडं आणि मी तुमची दिले. एडी वाकडी का होईना दिले. तुम्ही रसिक जनाला म्हटलं, मी सभा जनाला म्हटलंय. याला म्हणतात उत्तर, याला म्हणतात. तुमचे शब्द घेतले नाही, तुम्ही चोरलेत माझ्या गणातले. कसे ते ऐका. ए बुवांचा गण दे लवकर, नाही तर बाकीचं घेतो. आणि ते काय म्हणतात, मला काय म्हटलंय, बुवा तुम्ही शेण खाल्लं. बुवा माझ्या बापाच्या अजूनही 4 म्हशी आहेत, शेण खायला मला काही कमीपणा नाही. तुम्ही गु खा, काही बोलायचं. शेण खाल्लं, मी शेण खाऊ शकतो हो, पण तुम्ही गु खाल काय, काही बोलायचं नाही. मग काय मिळालं नाही म्हणून मग शाहीर सॉरी ह्याचं भांडवल करू नका तुम्ही, प्लीज प्लीज भांडवल करू. मग तुम्ही बोलला म्हणून मी बोल, तुम्ही म्हणा शेण खाल्लं तर मग म्हणू का मी असं म्हणत नाही. पण आता मी परत घेतो शब्द, सॉरी परत घेतल्या शब्द माझे माघार द्या मला. हा बाण सुटलेला येत नाही. मना परतून यावे पुन्हा, द्यावे दर्शन भक्त जना. असं कसं. अरे हे श्री गणा शिवनंदना
तुझी आठवण होते मना. हे पराला दाखवून आलो तुम्ही, तुम्हाला काय परवा कार्यक्रम आहे ना, ग बसा ना तुम्ही. हा. हे श्री गणा शिवनंदना तुझी आठवण होते मना. हो परतून यावे पुन्हा निदर्शन द्यावे भक्त जना. सुंदर ग, खरोखर चांगला गायल्यात. भले तुमची कशी पण मिक्सिंग केलेली इकड तिकडची चाल असू द्या, पण गणाला मी तुमच्या मान्य केलं, स्तवन सुद्धा मान्य केली, मान्यच करतो. ऐका उत्तर कसं देतो. अरे गौरी गणा तू माझ्या मना, गौरी गणा तू माझ्या मना, तू बसलाय काळजाच्या खाना. बघा ते म्हणतात काय, परतून यावे पुन्हा. मित्रांनो, गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन आपण करतो, गणाचं विसर्जन करायला अजून बाप पैदा व्हायचा आहे. गणपतीचं विसर्जन करू शकत नाही. मूर्तीचं आपण निश्चितपणे करतो. भाद्रपद चतुर्थीला, चतुर्दशीला, अनंत चतुर्दशीला होतात आणि त्याच्यानंतर माघ महिन्यातले गणपती सुद्धा येतात. जयंती असते गणरायाची. गणपतीचं विसर्जन होत नाही शाहीर, म्हणून गण चुकीचा आहे असं मी म्हणत नाही. उत्तर कसं आहे का. गौरी गणा तू माझ्या मना, या बसलाय काळजाच्या खाना. अरे रोज तुझी प्रार्थना मी करतो, रोज तुझी प्रार्थना, रोज तुझी प्रार्थना मी करतो, रोज तुझी प्रार्थना. रोज तुझी प्रार्थना मी करतो, रोज तुझी प्रार्थना, रोज तुझी प्रार्थना मी करतो, रोज तुझी प्रार्थना. अरे गौरी गणा या माझ्या मना, गौरी गणा तू माझ्या मना, बसलाय काळजाच्या खाना, तू बसलाय काळजाच्या खाना. रोज तुझी प्रार्थना मी करतो, रोज तुझी प्रार्थना, रोज तुझी प्रार्थना मी करतो, रोज तुझी प्रार्थना, रोज तुझी प्रार्थना मी करतो, रोज तुझी प्रार्थना, रोज तुझी प्रार्थना मी करतो, रोज तुझी प्रार्थना. कशेडी खोंडवाडी पुढात मंडळी, सचिन बुवांचे शिष्य मंगेश आंबेडे, बरीचशी मंडळी आलेली आहेत. माझी शाखा या ठिकाणी सुशेरी खेमनाथ नृत्य कला पथक सुशेरी या ठिकाणी उपस्थित आहेत. शिरोदा महादेव, नितीनजी कानाळ, बरीचशी मंडळी आहेत. या ठिकाणी माझी शाखा दुसरी तिसे मोहनेवाडी, बरीचशी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. माझी दुसरी शाखा चिंचगड मेटकरवाडी, चिंचगड रेवेची वाडी, बरीचशी मेटकरवाडीतले रवीदादा आहेत, बरीचशी मंडळी आहेत. रेवेची वाडी सुद्धा बरीचशी मंडळी. माझी शाखा आहे जयनुमान मित्रमंडळ चिंचगड रेवेचीवाडी, या ठिकाणी ही शाखा आलेली आहेत. कशेडी खोंडवाडी नाच मंडळ, सचिन बुवांचे शिष्य मंगेश आंबेडे, 200 रुपयांचं पारितोषिक. संतोषदादा पवार यांच्या माध्यमातून सुद्धा 100 रुपये आलेले आहेत. माझे मित्र सचिनजी आंबरे यांच्या माध्यमातून 50 रुपये आलेले आहेत. आणि जाता आता आपल्या रवी जाधवांनी फरमाईश करून गेले आहेत. गणपती कृपा उसरे शेठचं गाणं आपलं निश्चितपणे श्रद्धांजली गीत त्यांच्या हृदयात बसले. दोन्ही मुलं त्यांची, ओमकार दादा असू द्या, मंदार दादा असू द्या. आणि निश्चितपणे मलाही चांगली, मित्रांनो आज बरेच कार्यक्रमाच्या निमित्ताने येणं जाणं होतं. मुंबईची ही मुलं आणतो, त्यांची खूप चांगलं सहकार्य असतं. आणि म्हणून नाही तर मित्रांनो, एक आपल्या विभागातील एक माणूस म्हणून उसरे शेठचं मी गाणं गायलं. आणि मी केशवराव भाईंसोबत गाणं आणलं होतं. फक्त कसं आपल्याला ह्या राजकारणाने इंटरेस्ट नाही. हा या भानगडी बिनगडी वाद विवाद केशी बिशी आपण हे पडणंच नाही. आपलं आपली गप, आपली अर्धी भाकरी, 2 पोरा, बायको एकच, ती सांभाळायची, बस. आपण ह्या ज्या गोष्टीत पडायचं ना असं मी ठरवलेलं आहे. आणि म्हणून मी त्या गोष्टीत पडत म्हणून मी असे विषय गायला थोडंसं टाळटाळ करतो. तरी पण मी देतोय. तुम्ही जो विषय गायला सांगितलाय परिषद देणार आहे 100%. हा यांचा काय याला सगळं जीपे येतात ते, हे काय कुठं साठवायचं हे. नमस्कार बाबा. आजच्या बारीसाठी शाहीर सचिन कदम यांचे चाहते विशाल शिगवण, गाव घोडकाड यांच्याकडून 200 रुपये. जीपेला बरेच जीपेला, हो जीपेला लय पैसे साठले. असो चला, हे प्रेम आहे मित्रांनो. ऐका, बुवांनी मला सांगितलं आणि मी खरोखर बुवा हा भेद आहे आपला. आणि मला सांगता आहे ना तुम्ही,
तुम्हीही चुकलात, कारण पदामध्ये तुम्ही जो पद गायला मला नाही पटला. बरे तुम्हाला पटला असेल, मी त्याचं उत्तर येडं वाकडं देणारच आहे 100%. मी नाही म्हणणार नाही. गवळणचं पण देतो. गवळणची 2 उत्तरं बुवांना देतो. बघा सुंदर गवळण गायली बुवा. खरोखर तुम्हाला मी मानतो, अशी जर बारी केलीत ना, अशी बारी केली तर खरोखर आपली जोडी जमणार, याच्यात वाद नाही. शपथ सांगतो, म्हणजे समाजाचा मान राखून. हा मी शकण्या, मी असा आणि मी तसा असं करून बुवा मी म्हणणारे काही जण ह्या मातीत मिळाले हो, ह्याच मातीत. म्हणून अशी बारी केली तर 100% जोडी जमत. फक्त उत्तर ऐका, फक्त उत्तर ऐका. गवळण सुंदर गवळण, मस्त प्रेमाची गवळण होती आणि प्रेमातच उत्तर. प्रेमात गोड बोलून. हा ऐका आणि ऐका मित्रांनो, आवर्जून सांगता ह्याची एक कटिंग आहे ना, एक कटिंग कुठे आहे? सत्यवंता, सत्यवंता कुठे आहे? निकम. हा मित्रांनो इकडे बघा, एक कट आहे ना, एक कट. मग आता सचिन बुवाच्या बरोबर रोज रोज आहेत ना, एक कट एवढी सुंदर काढली ना, बघा कशी कट काढली. तीच पहिली ऐकवतो आणि देतो गोड. 4 लावतास का वर लावतास बघ. तुम्हारे सिवा अपना चाहत करेंगे, जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे. तुम्हारे सिवा अपना चाहत करेंगे कि जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे. सुंदर गवळण, सुंदरच गवळण. मी मान्यच करतो शपथ. आज तुम्हाला मानली पाप्या बुवा, शाहीर म्हणून ना, एक शाहीर म्हणून तुम्हाला आज मानली. ऐका मग कशाला रे सांग कशाला रे सांगत सुटलाय. माझे शब्द नाही, शब्द त्यांच्या. पहिली कट. कशाला तू सांगत सुटलाय ही खोटी प्रेम कहाणी. मी राधा माझ्या अनयाची राणी आहे, ही राधा त्या अनयाची राणी आहे, ही राधा या अनयाची राणी आहे, ही राधा या अनयाची राणी. कशाला रे सांगत सुटलाई खोटी प्रेम कहाणी. मी आई राधा त्या अनयाची राणी, 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 मी आई राधा त्या अनयाची राणी. ऐका आणखीन एक कट काढली होती, आता वेळ नाही तरी पण देतो. तुझा रे भरवसा कान्हा देईल कोण बाई, खर प्रेम माझ्यावर तू केलंसच नाही. ही दुसरी कट काढली होती, प्रेमात होती म्हणून. आणि म्हणून बघा पहिलं गाणं घेऊया मस्त. लोक बरीच वेळ तिष्ठत राहिले, मग सगळं मी तेच करत बसलो तर नाही व्हायला पाहिजे. म्हणून एक गाणं घेऊया पहिलं आणि मग बाकीचं घेतोय थोडं थोडं. ए बस, ए नको 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 अशी नको. टाइमपास 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 पता आहे ना. हा पांढरीला बघ, कालीला लावतोस का पांढरीला? रेकॉर्ड ब्रेक एवढा लावतो. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं हाफान फुलच्या गुन्ह्यात. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं हाफान फुलच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटल जवा मी गुन्ह्यात, मला अटक करा हो पुण्यात. आर पाप्या 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 म्हणाले, पाप्या नॉट पाप्या. व लागून घ्यायचं नाही. आर पाप्या लावू नको टोप्या, आर पाप्या लावू नको टोप्या. काय केलंय माझ्या पोराला. शेर अकेला आता म्हणतात. आर पाप्या शेर अकेला आता म्हणतात. झुंड में तो सुअर आते. चोरलेले डायलॉग मारायचे नाही तुम्हाला. हा तुम्हाला फरमाईश कोणी दिली असेल
त्याचं तुम्ही बक्षीस पण नाही घेतलं, नाव पण नाही घेतलं, हे तुमच्या मनाचं होतं, हे मला माहिती आहे. पण तरी पण ऐको, माझ्या पोराला कशाला बोलता हो पाप्या बुवा असं म्हणतो. ऐका आरार पाप्या लावू नको टोप्या, आरार पाप्या लावू नको टोप्या, काय केलं या माझ्या पोराला, आज सोडणार नाही तुला चोराला, आज सोडणार नाही या चोराला, तडफडून मरशील बाराला. आरार पाप्या लावू नको टोप्या, आरार पाप्या लावू नको टोप्या, काय केलं या माझ्या पोराला, आरार पाप्या लावू नको टोप्या, काय केलं या माझ्या पोराला, आज सोडणार नाही या चोराला, आज सोडणार नाही या चोराला, तडफडून मरशील बाराला, आज सोडणार नाही या चोराला, तडफडून मरशील बाराला, सोडणार नाही या चोराला, तडफडून मरशील बाराला, आज सोडणार नाही या चोराला, तडफडून मरशील बाराला. हो बस कर आता तुझी कहाणी, तुझ्या हाताचं नको रे पाणी, तुझ्या हातानं नको रे पाणी, तुझ्या हातानं नको रे पाणी. श्रावण बाळाची कथा गातोय. बाण मारलाय दशरथाने श्रावण बाळाला, पाणी घेऊन गेला आई वडिलांना. म्हणतोय का आई आणि बाप श्रावण बाळाचे म्हणतात, मी म्हणत नाही. ऐका बस कर आता तुझी कहाणी, तुझ्या हाताचं नको रे पाणी, तुझ्या हातानं नको रे पाणी, तुझ्या हातानं नको रे पाणी. सारच माझ्या आलय ध्यानी, एवढी तरी मी नाही अडाणी, एवढी तरी मी नाही अडाणी, एवढी तरी मी नाही अडाणी. माझं मारलं मुलं तसं होईल का भलं, माझं मारलं मुलं होईल का भलं, आग लागल तुझ्या संसाराला. काही तुमच्या संसाराला आग लावत नाही मी. ती श्रावण बाळाची आई आणि बाबा त्या दशरथाला शाप देताना म्हणताय, जसं तू माझ्या पोराला मारलंस तसा तूही पितृशोकानं तडपडून मरशील. कथा रामायणातली बोलतो. ऐका, तुम्ही रामायण गायलंय, मी त्याच्यावर चाललोय. ऐका हो माझं मारलंच मुलं तुझं होईल का भलं, माझं मारलंच मुलं होईल का भलं, आग लागल तुझ्या संसाराला, आज सोडणार नाही या चोराला, आज सोडणार नाही या चोराला, तडफडून मरशील बाराला, सोडणार नाही या चोराला, तडफडून मरशील बाराला. सोडणार नाही या चोराला, तडफडून मरशील बाराला, आज सोडणार नाही या चोराला, तडफडून मरशील बाराला. नशिबी काय हे आणलंस देवा, कोणाला आमची करील सेवा, कोणाला आमचे करील देवा, कोणाला आमचे करील देवा. नशिबी काय हे आणलंस देवा, कोणाला आमची करील सेवा, कोणाला आमचे करील सेवा, कोणाला आमचे करील सेवा. ओळखून आहे तुझा मी कावा, कलंक लावलंस तुझ्या तुनावा, कलंक लावलंस तुझ्या तुनावा, कलंक लावलंस तुझ्या तुनावा. कसला तू बाप तुला देते मी शाप, अरे कसला तू बाप देते मी शाप, या अशुभ दिनाच्या वाराला, आज
आज सोडणार नाही या चोराला, आज सोडणार नाही या चोराला, तडफडून मरशील बाराला, सोडणार नाही या चोराला, तडफडून मरशील बाराला. सोडणार नाही या चोराला, तडफडून मरशील बाराला, सोडणार नाही या चोराला, तडफडून मरशील बाराला. आरार पप्प्या लावू नको टोप्या, आरार पप्प्या लावू नको टोप्या, काय केलं माझ्या पोराला. आज सोडणार नाही या चोराला, तडफडून मरशील बाराला, सोडणार नाही या चोराला, तडफडून मरशील बाराला, सोडणार नाही या चोराला, तडफडून मरशील बाराला, सोडणार नाही या चोराला, तडफडून मरशील बाराला. काय का थोडक्यात देतो बघा, म्हणतात त्यांची कट देतो बघा, कटिंगची कट. आता ती कटिंग पण चुकलेली आहे. मला फरमाईश आली 250 रुपयांचं पारितोषिक. लाईव्हला पोरगा तो बघत होता, त्याने ते माझी गळण कुठेतरी ऐकलं नसेल. आता त्याला शाहीर कट कशी देतात आणि त्या कटिंगची कटिंग कशी असते बुवा, तुम्ही भरण्यात जाऊन आपण दोघांनी कटिंग पियायची, टेन्शन नाही घ्यायचं. हा, त्याच्याबद्दल वाद नाही. बघा म्हणतात, मला म्हटले ते गवळणीमध्ये की शाहीर तुम्ही आदिमाया श्रेष्ठ करताना असं का बोलता. मग तुम्ही पदामध्ये बुवा माती खाल्ली, मी शेण खाल्ला असेल, तुम्ही खाऊ नका, पण तुम्ही माती खाल्ली तुमच्या पदामध्ये. मातिया म्हणतोय बघा, मी त्या विषयावरनं पलट वार केलाय. त्या विषयाचं भांडवल करू नका, कारण तुम्ही जे पद गाले ते चुकीचं आहे, ते मला नाही लागत आहे, मग ते पुरुषाला लागतंय. त्याला पण मी फिरवलंय कसं, तो ऐका. आणि तुमचं पहिला कटिंगची कटिंग घ्या, कटिंगची कटिंग. आणि काय म्हणतात बघा, मला त्याने उत्तर दिलं माझ्या गवळणीचं. मी गवळण लावली, तुझ्या आईची यशोदा माईची आपटून सगळी काय मारली ना, खोलून मारली. बंदिवासाची दारं खोलून ती 7 मुलं म्हणजे वसुदेवाची आणि देवकीची मारली, अशी माझी गवळण. आणि त्याच्यात मी पुरुषालाच कमजोरपणा दाखवलाय की भाव आपल्या बहिणीसाठी किती निष्ठुर, किती क्रूर होऊ शकतो हे दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय. मी माझी आजीमाया श्रेष्ठ करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे, पण तुम्हाला तो पटला नसेल तरी ते तुम्हाला लागलं. आणि तरी पण तुम्ही काय मला उत्तर काय देताना म्हणता, आपल्या आईला देवकी माईला कानाने या स्वतः तारली. आता बघा मित्रांनो, मी ती जन्माची पूर्ण कथा आहे कृष्णाची, ती मी माझ्या 3 अंतर्यामध्ये गाण्याचा प्रयत्न केला. जेव्हा कंस ती 7 मुलं मारून 8वा काना जन्माला आला, वसुदेवाने एकट्याने, अजूनही पाळणा आपण गातो, कृष्ण कंसाच्या बंदीगृहात माता देवकी झाली प्रसूत, उघडली सारी दारे अवचित, जो बाळा जो जोरे जो. ऐका, तर हा पाळणा आपण सगळेजण गातो, ती कथा मी गायलेली आहे. बुवा काय म्हणतात, आपोआप उघडले दार, आपोआप उघडले दार. कधी बुवा, जी कंसाने पोरं मारली ती दारं त्यानं जबरदस्तीने खोलून मारली. आणि आपोआप दारं कधी उघडली, जेव्हा वसुदेव कृष्णाला गोकुळात घेऊन जात होता तेव्हा. आईचा उद्धार त्याने केला नाही, ती देवकी त्याच कारागृहात त्या बंदिवासातच होती. शाही आवर्जून सांगतो, अभ्यास करा. अमोल दादा आले, या ठिकाणी आपले रमाभाऊ पण आले. मी काय म्हणतो ते नीट लक्षात घ्या. आपोआप नाही, ती नंतर उघडली दारा आपोआप कृष्ण जाताना तिकडे. हा, म्हणून म्हणतो. आणि म्हणून कटिंगची कटिंग आहे का, कटिंगची कटिंग. पाप्या माझा चुकतोय अजून भोट. हा, आता मला कट कर, वागण्यात नाही. मी आता यशोदा म्हणते सगळ्या गवळणींना की बोलण्यात आहे तुमच्या खोट. बाप्या माझा चुकतोय अजून बोट. काग सयानो यशोदा म्हणते, काग सयानो बोलताव खोट, ना काग सयानो घेताव आळ, एवढासा माझा छोटासा बाळ आहे ना, बोलण्यात आहे तुमच्या खोट. पाप्या माझा चुकतोय अजून बोट. आई म्हणते, यशोदा म्हणते, ह्याच्यात राधा आली का, ह्याच्यात राधा आली तरी बुवाने ह्याच्यात राधेला घेतले. कशी ते ऐका, त्यांनी दिले, वागण्यात नाही माझ्या खोट, तुझ्या गहंडीत घालतोय बोट. आता इथं बोलणार होतो माझ्या माय माऊली आहेत, पण विषय राधेच्या हंडीत घालण्याचा प्रश्नच नाही. मग तुमच्या घरात 9 लाख गायीचा मालक तू, तुझ्या घरी दही दूध नाही का कृष्णा, मग ते बोट पुटाच्या हंडीत घालायला पाहिजेस तू.
आता मी ते बोलत नाही, पण उत्तर कसं आहे ते ऐका. उत्तर कसं आहे ते ऐका. हंडी ही माझी नाही रे छोटी, बोलण्यात नाही मुळीच माझ्या खोटी, पडल्यावर हंडीचा या लोट, पडल्यावर हंडीचा या लोट, घालताना मोडल तुझं बोट, पडल्यावर हंडीचा या लोट, घालताना मोडल तुझं बोट, पडल्यावर हंडीचा या लोट, घालताना मोडल तुझा बोट, पडल्यावर हंडीचा या लोट, घालताना मोडल तुझं बोट, पडल्यावर हंडीचा या लोट, घालताना मोडल तुझा बोट. ऐका आता त्याच्या पुढे येऊन म्हणतात झुकेगा नाही साला, झुकेगा नाही साला, झुकेगा नाही साला. वा वा असं म्हणून चालत नाही. ऐका थोडक्यात देतोय, फक्त गाणी गाणी मजा फक्त घ्या, जास्त नाही घेणार. ऐका जरा एक नोट वरती लावशील, खाली चर्चा वरती एक नोट. दापोलीचा तुरेवाला पण खेडचा मी दाढीवाला, बात सुनिए मेरी बात सुनिए, झुकेगा जरूर झुकाने वाला चाहिए, 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 झुकेगा जरूर झुकाने वाला चाहिए. ऐका शाहीर ऐका, खाली चारला ठेव रे बघ, खाली. या शक्ती तुराच्या नभातला मी बघ, चारला ठेव नको. शक्ती तुऱ्याच्या नभातला मी, तेजस्वी तो दिवा, ही पाखरा लय त्रास करतायत बारीक बारीक, त्यांना चिलटवून टाकू काय ही बारीक बारीक पाखरा. या शक्ती तुऱ्याच्या नभातला मी, तेजस्वी तो दिवा, आता जो तो शाहीर नवा हवा म्हणतो जोडीला सचिन बुवा, आता जो तो शाहीर नवा हवा म्हणतो जोडीला सचिन बुवा, आता जो तो शाहीर नवा हवा म्हणतो जोडीला सचिन बुवा, आता जो तो शाहीर नवा हवा म्हणतो जोडीला सचिन बुवा. या शक्ती तुऱ्याच्या नभातला मी चमचमणारा दिवा, या शक्ती तुऱ्याच्या नभातला मी चमचमणारा दिवा, आता जो तो शाहीर नवा हवा म्हणतो जोडीला सचिन बुवा, आता जो तो शाहीर नवा हवा म्हणतो जोडीला सचिन बुवा, आता जो तो शाहीर नवा हवा म्हणतो जोडीला सचिन बुवा, आता जो तो शाहीर नवा हवा म्हणतो जोडीला सचिन बुवा. आले गेले शाहीर किती, मी साऱ्यांची हरवली मती, त्यांना समजली नाही गती, तुला ही माझीच वाटते भीती. मला माहिती आहे, मला माहिती आहे, पण बघा भल्या भल्यांना पाजून झालोय औषध पाणी दवा, आता जो तो शाहीर नवा हवा म्हणतो फक्त जोडीला सचिन बुवा. म्हणून शाहीर ऐका, माझी किंमत तुम्ही करण्या इतका मी लहान नाही, माझी 10 पोरं चांगली तयार झालेत. एक तुम्हाला आवाज मी सांगितलाय, दाखवणार जाईपर्यंत. आणि म्हणून जास्त देत नाही. दादांनी परिजदा कुठे गेले? परिजदा जागा सोडायची नाही हे होईपर्यंत, हा 9 दिवसाचा दसरा होईपर्यंत तुम्ही जागा सोडायची नाही. द्या गाणं आणलं होतं, घेऊ का श्रद्धांजली पर? हा प्रणव शीट डाऊन वर एक घेतो, ऐका. उसरी शेटचं पण घेणार होतो पण नको, आता ते गायलेलं गाणं आहे परत नाही, आता हे नवीन जरा वेगळं.
ए बाबा स्तवनाची चाल आहे तशीच घ्या पोरांना खाली बसू. गान सम्राट तू प्रल्हादा शिंदेशाहीत परतून यावे. एवढं चालेल. जो तुझा आदर्श घेईल त्याचा उत्कर्ष होईल. आनंदाने पुनर्जन्म घेऊन हर्षदाने यावे. बस बस एवढं. लय वरडायला लावू नका. काय झाला विषय? हा नाही आम्हाला वाटलं आम्हाला आवाज दिला. ऐका दादाने एक फरमाईश केले परेश दादाने मगाशी. माझं गाणं आहे गेल्या वर्षीचं. आता एन्काउंटरचं बरेच प्रकरणं चालू आहे. पैशाला पाय लागतो. बा लक्ष्मी आहे पाय नको. दादाने सांगितलं मी घेणार होतो गाण्याची पण बुवाने आज चांगली बारी खरोखर सुंदर बारी माझ्या समोर ठेवली. त्याच्यामुळे त्यांना आज वेडा वावगा शब्द मुळीच बोलणार नाही. त्यांनीही तशीच खरोखर मित्रांनो अगदी वाखाणण्यासाठी प्रतिस्पर्ध्यानं सुद्धा दाद द्यावी किंवा त्यांची वाहवा करावी अशी बारी शाहिरांनी केली. म्हणून त्यांना आज वावगा शब्द बोलणार नाही. माझ्याकडे होतं भरपूर पण नाही. दादांची फरमाईश आहे. ए पोरांनो तुमचा काय आहे तो गप आपलं गाडीन जा. तुमच्या गाड्या काढा पण इकडं डिस्टर्ब नका करू प्लीज. ऐका ना अजून भुवा यायचा आहे. तुम्ही लगेच घरात निघाले होते. माऊली आता मेलेला काय मारायची बुक्कीट टेंगवे. मेलेला काय मारायची. ऐका माझं गाणं आहे खाली 4लाच ठेवा नाही तर देव वरती बघ तो त्याच्यावर टाकायचं. हा दुसरा आवाज ऐका. ऐका करीतो प्रणाम तिला मी कोटी कोटी. करीतो प्रणाम तिला मी कोटी कोटी. आला शिवबा माझा जन्मा त्या जिजाईच्या पोटी. 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 हा करीतो प्रणाम तिला मी कोटी कोटी. करीतो प्रणाम तिला मी कोटी कोटी. आला शिवबा माझा जन्म त्या जिजाऊच्या पोटी. आला शिवबा माझा जन्म त्या जिजाऊच्या पोटी. होता शूरवीर देशाचा आधार. रुजविला ठसा जगावर. ओ रुजविला ठसा जगावर. ओ रुजविला ठसा जगावर. तुझे गुण गाणे. जागा घ्या आपली बस. मित्रांनो माझ्या मोठेपणा आहे पुपापे तुम्हाला सांगतो भांडवल नाही करायचं या गोष्टीचं मला. पण मित्रांनो अशी पोरं 10 तयार केले. उद्या मेलो तरी गम नाही पस्तावा नाही. तुम्ही म्हणता ना शेर किंवा मी थकलो म्हटलात मी हरलो म्हटलात तुम्ही बोलणारच त्या गोष्टी. कारण तुम्हाला ते बोलायला पाहिजे प्रतिस्पर्धी म्हणून तुमचं ते कामच आहे. मी त्याच्याबद्दल मला शब्द सांगतो वाईट अजिबात मला वाटणार. पण मी माझी म्हणजे माझ्यानंतर माझे शागीर किंवा माझे वारसदार मी तयार केलंय. तुम्ही एक करा. एक केला तरी शबास म्हणेल. माझे 10 आहेत. असे 10 आहेत. हा एकापेक्षा एक सरस एकापेक्षा एक. आणि ते तुमच्याशी मी नाही. उद्या मी थकलो बघा मरण जन्म मरण आपल्या हातात नाही. आईबाप जन्म देणार कर्म आपण आपले करायचे आणि कधी न्यायचं कधी उचलायचं त्याच्या हातात आहे. आणि म्हणून मी कधी जाईन माझ्या आधी तुम्ही जाता का मी तुमच्या आधी ते तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. पण मी थकेन मी झुकेन हे अपेक्षा ठेवू नका. माझी पोरं तयार झालेली आहे. मी नसतो तर ते उद्या तुमच्यासोबत कार्यक्रम करतील. म्हणून तोही मुद्दा तुमचा कापलाय. ऐका आता ह्यांचा काय हो मी काय म्हणतो माऊली तर लांबोरी बुवा माझ्या जोडीला उद्या सकाळी म्हणजे आजच उद्या कुठली आजच आहे. ऐका ना मग तो त्यांच्याकडनं आल्यावर ती कटिंग देण्यात खूप मजा आहे. आणि तुम्ही तुमचं गाव कुठलं
शेल्डी. बरं आता शेल्डी बरोबर, शेल्डीचं गाव म्हणजे खेड तालुक्यातलं आहे का नाही. तर तुम्ही माझ्या 10 तारखेच्या बारीला या. लांबोरे बा माझ्या जोडीला आहे. बघा तुम्ही मला पैसे देताय, मला माहिती आहे, मला ते 200 तुमचे 2 लाखाप्रमाणे तसा विषय नाही. पण माझी विनंती काय आहे की त्यांनी जेव्हा तो आईचा गण गातील आणि मग त्यावेळेस मी कटिंग दिली तर त्याला मतलब आहे ना. म्हणून प्लीज ते 200 आहेत ना, ते माझ्यासाठी 2 लाखाप्रमाणे आहे, ते राखून ठेवा. 10 तारखेला खोंड्यातल्या बारीत या माझ्या तिथं फरमाईश करा. 100% तुम्हाला सांगतो बुवा, एकदा ना 2-3 वेळा ते गाणं आणि त्यांचं उत्तर मी परत देणार, हा मला शब्द ऐका. आणि म्हणून